नमस्कार. राम जन्मभूमीचा प्रश्न 90च्या दशकामध्ये आणि पुढील काही काळामध्ये देशभरामध्ये उग्र बनलेला होता. आणि त्यावेळेस लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेने भारतातील समाजमन हे राष्ट्रवादाच्या आणि अस्मितेच्या प्रश्नाशी मोठ्या प्रमाणावर ढवळून गेलेले होते. आणि राम जन्मभूमीचा प्रश्न हा देशभरातील जनतेच्या दृष्टीने हा अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि आस्थेचा प्रश्न बनलेला होता. आणि यातून एखादा मुद्दा किती टोकदार बनू शकतो हे आपण यापूर्वी देशभरामध्ये अनुभवलेले आहेत. आणि या प्रश्नावर संपूर्ण देशभरामध्ये निघालेली रथयात्रा ही लालकृष्ण अडवाणींनी ही देशभरामध्ये आयोजित केलेली होती. ती रथयात्रा ही बिहारमध्ये गेल्यावर लालू प्रसाद यादव यांनी ती बिहारमध्ये रोखली होती. आणि ही रथयात्रा लालू प्रसाद यादवांनी रोखल्यानंतर ही रथयात्रा अडवाणींची रथयात्रा ही निव्वळ अडवाणींची रथयात्रा रोखली नाहीत, तर या रथयात्रेने भाजपच्या राजकीय सत्तेचा अश्व हा पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर उधळला गेलेला होता. आणि जो भारतीय जनता पार्टी लोकसभेमध्ये संपूर्ण देशभरामध्ये फक्त 2 सीट ह्या निवडून आलेल्या होत्या, तो भारतीय जनता पक्ष पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये सर्वदूर पसरला. त्याची संघटनात्मक बांधणी मोठ्या प्रमाणावर ही रुजली गेली. याला कारण जर काही असेल तर राम जन्मभूमीच्या प्रश्नावर काढलेली रथयात्रा ही रथयात्रा भारतीय जनता पक्षाला पुढच्या काळामध्ये विस्तारण्यासाठी मोठी मदत झाल्याचं हा मागील भारतीय राजकारणाचा इतिहास हा ताजा आणि समोर असताना आज मात्र हा इतिहास मी सांगण्याचं कारण असं की हे तुम्हाला समजले असेल की काल उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि विशेष म्हणजे सुसंस्कृत उपमुख्यमंत्री, सुसंस्कृत या शब्दाची मात्र फोड करू नका. त्यातून जर काही अर्थ वेगळा निघत असेल तर त्याला मात्र माझा नाईलाज आहे. त्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी मुंबईमध्ये मराठा मोर्चा आणण्याची भाषा करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला आणि सकल मराठा समाजाच्या त्या मोर्चाला त्यातून जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर मात्र कोणाचीही मुलाहिजा ही ठेवणार नाहीत, असं विधान अजित पवारांनी केलेलं आहे. अजित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे दादांना पुढे करत आहेत. कायद्याची भाषा तरी अजितदादांच्या मुखात शोभत नाहीत. भाजप नेतृत्वाला खुश करण्यासाठी दादा तुम्ही हे विधान केलेलं आहे, हे एक वेळ आपण मान्य करू. ठीक आहे, असं विधान तुम्ही केलं, परंतु दादा हे कायद्याच्या कसोटीवरचं विधान करत असताना कायद्याची भाषा ही तुमच्या मुखामध्ये शोभत नाहीत. आणि तुम्ही मराठा समाजाच्या मोर्चाला मुंबईमध्ये येण्यापासून रोखू शकत नाहीत, असा प्रश्न हा का उपस्थित केलेला आहे. आणि कायद्याच्या कसोटीची भाषा वापरत असताना, कायद्याचा बाऊ करत असताना तो प्रश्न कधीतरी अजितदादांनी आपल्या अंतर्मनाला विचारला पाहिजेत की दादांना तो नक्कीच अधिकार पोहोचतो काय. कारण दादांनी यापूर्वीच्या मागच्या काळामध्ये राज्यकर्ते म्हणून भूमिका बजावत असताना अनेक प्रश्नांचे या ठिकाणी उदाहरणं देता येतील. दादांनी कायदा धाब्यावर बसवून राज्यकारभार केलेला आहे. किंबहुना यापूर्वी अनेक निर्णय हे पायदळी तुडून दादांनी घेतलेले आहेत. असो, त्या विषयाच्या खोलामध्ये या ठिकाणी जायचं नाही. परंतु 20 तारखेला सकल मराठा समाजाचा मोर्चा लॉंग मार्च हा न्यायिक मागण्यासाठी गरजवंत मराठ्यांचा मोर्चा हा मुंबईला येणार असेल तर मुंबईत रोखण्यासाठी प्रवृत्त करण्याची भाषा आणि त्यावर कारवाई करण्याची भाषा करणारे दादा तुम्ही कोण आहात, असा प्रश्न हा या ठिकाणी विचारावा वाटतो. आणि मराठ्यांच्या मागील 58 मोर्चांचा इतिहास हा कधी कायदा सुव्यवस्था निर्माण करणारा होता का, असा प्रतिप्रश्न दादा तुम्ही मनाला विचारला पाहिजे. मराठा समाजाचा जो प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, मराठा समाज हा कायदा सुव्यवस्था निर्माण करणारा नाहीत, तर कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा वैभवशाली इतिहास हा मराठा समाजाचा राहिलेला आहे. हे या ठिकाणी विसरता येणार नाहीत. तुम्ही असं विधान करत असताना
मावळमधील इतिहासाची पुनरावृत्ती करणार आहेत का? कारण मावळमधील शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता आणि तो गोळीबार करत असताना अजितदादा तुम्ही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होतात, हे तुम्ही विसरतात काय? तुमचं कालचं विधान पाहता शिवचरित्रातील एका वाक्याची आठवण या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाहीत. शिवचरित्र असं सांगतं की शत्रूचे सैन्य हे कधीच मोजू नका, कारण आपल्यातील शत्रू कोण आहेत, आपल्यातील फितूर कोण आहेत आणि आपल्यातील गनिम कोण आहेत हे पहिल्यांदा ओळखायला शिका. तुमचं विधान पाहिल्यावर निश्चितपणाने या गोष्टीची जाणीव झाल्याशिवाय राहत नाहीत. तुमची व इतर पक्षातील प्रस्थापित मराठ्यांची हीच पोटदुखी आहेत आणि हीच मळमळ आहेत की एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आणि त्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाच्या पाठीमागे आज करोडो मराठे ताकदीने उभे आहेत. ही ताकदीने उभे असलेले मराठे ही मनोज जरांगे पाटलांची ताकद आहेत. मूळ घट्ट असले की अस्तित्व दीर्घकाळ टिकते आणि भूमिका सडेतोड निष्कलंक आणि निष्कपट असेल तर नेतृत्व हे उभे राहते. मनोज जरांगे पाटलांनी बंद दाराआडची चर्चा ही केलेली नाहीत आणि कोट्यावधी लोक त्यामुळे जरांगे पाटलांना जोडले गेलेले आहेत. हे जरांगे पाटलांनी त्यांच्या नेतृत्वातून दाखवून दिलेले आहेत आणि प्रस्थापित मराठा नेतृत्वाकडे आज इतर पक्षामध्ये आणि अजितदादा तुमच्या पक्षामध्ये मराठा प्रस्थापित नेतृत्वाकडे अफाट संपत्ती आहेत, पण जनतेचा विश्वास मात्र तुमच्यावर नाहीत, तुमच्या असलेल्या सहकार्यावर नाहीत. हीच आजच्या खरी धनवंत मराठ्यांची आणि सरंजामी मराठ्यांची आणि निजामी असलेल्या मराठ्यांची ही खरी असूया आहेत, ही खरी मळमळ या पाठीमागे दडलेली आहेत. 2 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉलच्या कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये थेट चर्चा ही महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेली आहे. ती चर्चा ही मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये झालेली लाईव्ह टेलिकास्ट ही चर्चा ही अत्यंत पारदर्शी चर्चा, बंद दाराआडची चर्चा नाहीत, बंद खोलीआडची चर्चा नाहीत. 1.5 तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटलांमध्ये झालेली चर्चा ही जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा प्रश्नाच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना अक्षरशः धारेवर धरत असल्याचं चित्र हे त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतलेली होती आणि मराठा आरक्षणाच्या बाबत ज्या अहिंसक मार्गाने किंवा ज्या शांततेच्या मार्गाने जे सामान्य आंदोलन करत होते त्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे दाखल केलेले मागे घेण्याबाबत जरांगे पाटील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हे धारेवर धरत होते आणि आपली सडेतोड आणि कणखर भूमिका ही मांडत होते, त्यातून मुख्यमंत्री महोदयांची असलेली हतबलता ही स्पष्टपणाने उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. त्यातून एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कुठल्याही दबावाला हा या ठिकाणी झुकत नाहीत, किंबहुना त्यांच्या पुढे तो लाचारी स्वीकारत नाहीत. हे उभ्या महाराष्ट्राने हे या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि यातून मनोज जरांगे पाटील हे उद्याचे अण्णा हजारे होतील अशी जी वावटळ आणि अशी जी प्रसार माध्यमातून काही पाकिट पत्रकारांनी, काही चाय बिस्कुट पत्रकारांनी जरांगे पाटलांची जाणीवपूर्वक बदनामी केलेली होती. त्या जाणीवपूर्वक असलेल्या बदनामीला 2 जानेवारीच्या थेट समोरासमोर प्रसार माध्यमांच्या समोरासमोर जी चर्चा मुख्यमंत्र्यां महोदयांमध्ये आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये झालेली आहे त्यातून सनसनीत अशी चपराक ही मनोज जरांगे पाटलांनी ही महाराष्ट्र समोर काय चाय बिस्कुट पत्रकारांना ही लगावलेली आहेत, किंबहुना जे मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत त्यांनाही ही ह्या ठिकाणी चपराक मनोज जरांगे पाटलांनी दिली आहेत आणि हीच खरी जरांगे पाटलांची ताकद आहे. ते अण्णा हजारे नाहीत, बंद खोलीमध्ये किंवा 4 भिंतीच्या आड चर्चा करणाऱ्यांपैकी ते नाहीत. हा विश्वास कोट्यावधी मराठा समाजामध्ये निर्माण झालेला आहे. तो केवळ याच गोष्टीमुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे दोन्ही घराणे आहे महाराष्ट्रामध्ये त्या दोन्ही घराण्यानंतर कोट्यावधी लोकांच्या मनामध्ये मनोज जरांगेंनी जे स्थान मिळवले आहेत ते स्थान मात्र अद्भुत आहेत. अजित पवारांना त्यांनी आपले खडे बोल सुनावत असताना अजित पवारांना तुम्ही जास्त भुंकू नका, तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका, तुमचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय हे गरजवंत मराठे राहणार नाहीत
असे खडे बोल आणि परखड असे वास्तव हे मनोज जरांगेंनी अजितदादांना सुनावले आहेत. आणि हे हिंमत तेच करू शकतात जे अत्यंत प्रामाणिकपणाच्या वाटेवर चालत असतात, निष्कलंक आणि निष्कपट भूमिका घेऊन मराठा समाजाच्या आंदोलनात जे उतरतात तेच अशी भूमिका मांडू शकतात. आणि पुढचा काळ हा मात्र येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटलांची शक्ती, अद्भुत शक्ती ही महाराष्ट्रामध्ये राजकीय पटलावर, सामाजिक पटलावर ही अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्याशिवाय राहणार नाहीत. काळ हा मात्र अतिशय बलवान असतो. फुटलेल्या पालवीचा उद्या महावृक्ष होत असतो. हे मात्र राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज सत्तेत बसलेले आमदार, आज सत्तेत बसलेले खासदार आणि मंत्री महोदय, त्यामध्ये विशेषतः आमदार महोदय आणि मंत्री हे माईक हातामध्ये घेऊन लाठीचार्ज करा आणि अश्लील भाषेत हे जमावाला शिवीगाळ करतात. हे अब्दुल सत्तारांच्या रूपाने आपण 2 दिवसापूर्वी पाहिलेले आहेत. त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या एका पोलीस हवालदाराच्या श्रीमुखात भडकवण्याची भूमिका ही एका साध्या आमदार असलेल्या माणसांनी घेतलेली आहेत. आणि ही श्रीमुखात भडकवत असताना अजितदादांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. उद्या हे सत्ताधारी माणसं हे उद्या मराठा लॉंग मार्चच्या मुंबईमध्ये कूच करणाऱ्या ज्या लॉंग मार्च आहेत त्या लॉंग मार्चमध्ये उद्या शांततेच्या मार्गाने लॉंग मार्च निघणार आहेत. त्यामध्ये उद्या समाजकंटक घुसवून मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचं किंवा त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न का करणार नाहीत? समाजकंटकाच्या माध्यमातून ते प्रयत्न का होणार नाहीत? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय आशीर्वादाने हातपाय तोडण्याची भाषा, किंबहुना हातात कोयते घेण्याची भाषा, अगदी परवा तर हातात धनगर समाजाची काट्या सुद्धा आमच्या हातात आहेत, अशी भूमिका घेतली गेल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यातून ठोकशाहीची बेधुंद नंगनाच हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे उद्या मुंबईकडे येणाऱ्या मराठा आंदोलकांच्या मोर्चामध्ये काही समाजकंटक घुसवून मराठा आंदोलनाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी होणार आहेत, अशी शंका ही निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल, हा शिंदे समितीचा अहवाल हा 7 दिवसामध्ये सादर करा, अशी भूमिका ही एकनाथ शिंदेनी घेतलेली आहे. 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण हे पुढे सुप्रीम कोर्टात टिकले नाहीत. आता मात्र तिसरा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणाचा मार्ग यातून निकालात निघेल आणि मुंबईत येण्याची मराठा आंदोलकांना गरज पडणार नाहीत, असं गिरीश महाजन जे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी आहेत ते वारंवार सांगत आहेत. जर असं होणार असेल आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा 20 तारखेच्या आत जर निकालात निघणार असेल तर मराठा समाजाचा हा उद्याचा जी सुनामी आहे, मराठा समाजाचा जो उद्या जनसागर हा मुंबईकडे धडकणार आहेत किंवा कूच करणार आहेत, तो या ठिकाणी थांबल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु ही जी मराठा समाजाची होणारी जी आंदोलनाची कूच आहेत ही जर थांबवायची असेल तर राज्य सरकारने त्यांच्या भूमिकेशी या ठिकाणी प्रामाणिक राहिलं पाहिजे. मुंबईमध्ये करोडो कोट्यावधी मराठा समाज हा मुंबईकडे जाण्यासाठी तो काही हौस किंवा मौज मजा करण्यासाठी जात नाहीत किंवा हौसे खातर तो जात नाहीत, किंबहुना तो पर्यटनासाठी जात नाहीत. गेल्या 70 वर्षापासूनचं रक्तबंबाळ वेदनेचं गाठोड घेऊन तो मुंबईकडे निघालेला आहे. त्या रक्तबंबाळ असलेल्या वेदनेला आणि शांततेला कोणीही डिवचण्याचा प्रयत्न करू नयेत. अजितदादा तुम्ही तर अजिबात करू नका, तुमच्या बस की बात नाहीत. कारण तुम्ही विनाकारण डरकाळ्या फोडून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नका. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रदूषण करण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रातील जनता मात्र आता तुम्हाला गांभीर्याने घेत नाही, सिरियसली तुमच्याकडे या ठिकाणी पाहत नाहीत. हनुमानाला म्हणजे मारुतीला रावण माकड समजत होता, पण 14 चौकड्याची सोन्याची लंका जळाल्यावर रावणाला देखील कळाले की हनुमान हा आपल्या सर्वांचा बाप निघालेला आहे. तशीच अवस्था अजितदादा पुढच्या काळामध्ये तुमची होणार नाहीत, याची काळजी मात्र तुम्ही घ्या. निव्वळ दमबाजी आणि आरेरावी करून विस्तवाशी खेळण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका.
राजकीय सत्तेच्या मखमली झगमगाटातून बाहेर येऊन, त्या झगमगाटाच्या झुंजीतून बाहेर येऊन गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कसा मार्गी लागेल आणि त्या दृष्टीने राज्य सरकार आणि अजितदादा तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करत आहात, तो प्रयत्न करत असताना मराठा आरक्षणाच्या बाबत तुम्ही अत्यंत सकारात्मक भूमिका घ्या. नकारात्मक भूमिका घेऊन मराठा समाजाच्या वैर हे तुम्ही मात्र आपल्या अंगावर घेऊ नका, एवढीच प्रांजल विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करावीशी वाटते. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाये, असं प्रभू श्री रामचंद्राचं वचन आहे. मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईच्या लाखोंच्या सभेमध्ये मराठा आरक्षणाला दिलेला शब्द, मराठा आरक्षणाचं दिलेलं वचन हे प्रभू रामचंद्राच्या वचनाप्रमाणे ते पाळतील. प्राण जाये पर वचन न जाये, या वचनाची मुख्यमंत्री महोदयांनी आणि राज्य सरकारने त्याचं पालन करावं. प्रभू श्रीरामचंद्र राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री महोदयांना सद्बुद्धी प्राप्त करो, एवढंच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि येथेच थांबतो. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. धन्यवाद.